आता राजकीय घडामोडींकडे वळूयात। भाजप नेता पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे नेते याशिवाय त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी विधान भवनात अजित पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। तर धनंजय मुंडे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय। आणि या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, एकीकडे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं, दुसरीकडे अजित पवार यांची सुद्धा पंकजा मुंडे यांनी भेट घेतलेली आहे। काय भावना आहेत आज अर्ज? साहजिक आहे, अर्ज भरलाय तर मला खूप आनंद वाटतोय, खूप फुल आहे। ही संधी मला पक्षाने दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि कार्यकर्त्यांनी अविरत माझी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। हो, दादांची भेट घेतली कारण आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा माझी भेट झाली। ते दादांचं पण शुभेच्छा त्यांच्याकडे। पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करायला सक्रिय राज्यात सक्रिय होत आहे, उत्सुक आहे माझ्या राज्यात काम करायला। कुठलं मंत्रिपद आपल्याला